तर महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्यांची भेट घेत त्यांचे आभार मानलेत। आज राज्यसभेसाठी अर्ज भरला जाईल, मात्र आदल्या दिवशीपर्यंत मवियाकडून नाव निश्चित नसल्यानं सकाळपासूनच बैठकांचं सत्र पाहायला मिळालं। यानंतर शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडने दिल्यात। यानंतर संजय राऊतांनीही महाविकास आघाडी एक असल्याची पोस्ट केली आहे। दरम्यान शरद पवारांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय आणि त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः हजर राहण्याची शक्यता धुसर आहे। आज कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्ज भरतानाची गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती आहे। आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणारो मतदान करणारो ते आमचे उमेदवार राहतील। खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि खूप घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्यानंतर आज काँग्रेस पक्षानेही आणि शिवसेनेने मोठ्या मनाने आदरणीय पवार साहेबांना ही संधी दिली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अंतःकरणातून जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी आज काँग्रेस पक्षाचे आभार मानायसाठी इथे आलो। मी स्वतः आणि जयंतराव पुन्हा उद्धवजींची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या कुटुंबाचे आणि सगळ्या शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानणार आहे।